जळगावमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महावितरणाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। महावितरणाच्या विभागाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आलं। जळगावातील या मोर्चाची ही दृश्य देखील आपण पाहतोय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते। जळगाव तालुक्यातले काही प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी या ठिकाणी प्रगट करण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आमची विनंती आहे MSCBच्या आणि विद्युत वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना की आज निवेदन आम्ही देत आहोत। निवेदनामध्ये ज्या काही मागण्या आम्ही केलेल्या आहेत त्या मागण्यांची पूर्तता ही ताबडतोबीने झाली पाहिजे। 8-10 दिवस आम्ही ह्या गोष्टीची वाट बघू। याची पूर्तता जर नाही झाली तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आंदोलन या कार्यालयावरती धडक मोर्चाच्या माध्यमातून करतील। तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं। जळगावमध्ये महावितरणाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। तर ही घोषणाबाजी देखील आपण ऐकतोय। शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।